नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात? सकाळचे 7 वाजले तरी घरात खूप शांतता आहे. पण ही शांतता काही मिनिटांपुरतीच आहे. आता थोड्याच वेळात इथे वादळ येणार आहे. आज मी तुम्हाला माझं खरं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे. 2 लहान मुलांसोबत घर, स्वयंपाक आणि माझं स्वतःचं काम कसं मॅनेज करते हे आज आपण बघूयात. सकाळी उठल्यावर एक ग्लास गरम पाणी पिऊन माझ्या दिवसाची सुरुवात होते. गरम पाणी पिल्यावर फ्रेश होऊन ब्रश झाल्यावर मी माझ्या कामाला सुरुवात करते. ब्रश झाल्यावर मी लगेचच थोडं स्किन केअर करायला घेते. म्हणजे कसं आहे ना, 2 बेबीज असल्यामुळे दिवसभर शक्यतो वेळ कमीच मिळतो की चेहऱ्याकडे बघायला. म्हणून जमेल तितकं मी सकाळीच जेवढं स्किन केअर करता येईल ब्रश झाल्यावर तेवढं करून घेत असते. म्हणजे बाकीची झाडपूस होईपर्यंत, घरातली कामं आवरेपर्यंत ते चेहऱ्यामध्ये एकदम चांगलं ॲब्झॉर्ब होतं आणि स्किन तेवढीच चांगली राहते. तेवढंच काय ते स्किन केअर सकाळी सकाळी मला करायला मिळते. मग एकदा कामाला लागले दिवसभर की मग मला थोडाही वेळ मिळत नाही. हा जो सकाळचा वेळ असतो ना, तेवढाच काय तो आपला मी टाईम असतो, ज्यामध्ये आपण आपल्याला हव्या त्या गोष्टी करू शकतो. स्वतःसाठी थोडा वेळ काढू शकतो. म्हणून जमेल तेवढे कामं, लेकरं झोपलेले असतात तेव्हाच मी आवरून घेत असते. एकदा लेकरं उठले की मग काही ते होत नाही. माझं 3 महिन्याचं बाळ उठायच्या आत मला जास्तीत जास्त कामं उरकायची असतात. फ्रेश वगैरे होऊन मी आलेली किचनमध्ये. माझ्यासाठी चहा मांडला इथे. चहा असा मस्त उकळलेला आहे. सकाळी सकाळी चहा म्हणजे ना, आहा, ते पण अद्रकचा. सकाळी खूप एनर्जाईज होतं एक कप चहाने. पुढचे कमीत कमी 2 तास तरी फ्रेश जातात. आणि हा चहाचा आनंद मी गॅलरीमध्ये बसून घेत असते, जेणेकरून सकाळची फ्रेश हवा आपल्याला मिळते. बाहेर काही जाणं होत नाही, त्यामुळे गॅलरीत बसून सकाळची फ्रेश हवेमधून जेवढं ऑक्सिजन मला घेता येईल तेवढं मी इथे बसून एनर्जाईज करत असते. स्वतःला पुढची प्लॅनिंग करत असते दिवसभराच्या कामांची. आज ना यांच्या डब्याला पालकाची डाळ देत आहे मी. त्यासाठीची चाललेली ही तयारी आहे. पालक असा बारीक बारीक चिरून भाजीची तयारी मी आधीच करून ठेवत असते. छान तो पालक त्याच्यामध्ये शिजला जातो. डाळीसोबत तो पालक आणि भात त्याच्यामध्ये मी लावून देत असते कुकरमध्ये. माझे बाकीचं प्रिपरेशन होईपर्यंत मग कुकर होऊन जातो, पोळ्या वगैरे होईपर्यंत.
अशा प्रकारे माझी किचनमधली सर्व कामं आता आवरली. छानपैकी ओटा पुसून स्वच्छ धुवून ते चकाचक केलं आहे. माझी मोठी मुलगी उठली आहे. तिला पण थोडंसं उठल्या थोडंसं पॅम्पर करावं लागतं. थोडासा लाड केला की ती थोडी फ्रेश. तितक्यात माझं लहान बाळ पण उठतं. त्याला पण फीड करून तो त्याचा प्ले टाईम घालवत असतो. तो खेळेपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते. इथे माऊची आंघोळ वगैरे आटपून मी तिला नाश्ता दिलेला आहे खायला. ती शांतपणे बसून खात आहे. आता बाळाच्या आंघोळीची तयारी. त्याला मी पहिले मालिश करून ठेवत असते, म्हणजे तो थोडा वेळ खेळला की नंतर आंघोळ घालून तो झोपतो. तर तुम्हा सर्वांना हा व्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर ही साधी आणि सुंदर लाईफस्टाईल आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.